Yeshua,
आम्ही हे लटकून उठू नये, गळणारे सांधे आम्ही देवा उभे करावे आणि तुझी महिमा गावी. आम्ही जिवंत देवाची आराधना करत मोशे आपले हात उंच करत होता त्यावेळेस त्याची विजय, त्याची जीत निश्चित होती देवा. आणि हे प्रॉफिटिक आहे आणि हीच तुझी योजना आणि इच्छा आहे. आम्हाला तसं घडव, मंत्र बनव आत्मेमध्ये तुझ्या महिमेसाठी, तुझ्या राज्यासाठी आणि आमच्या जीवनासाठी. आम्ही आमचे हात उंचावतो तुमच्या देवासमोर, नतमस्तक होतो, स्वतःला समर्पण सरेंडर होतो देवा. ज्यावेळेस आम्ही हात उंचावतो त्यावेळेसच तू आमच्यासाठी लढतोस. जोपर्यंत आमचे हात उभारलेले तू आमच्यासाठी लढत आहेस, तू आमच्यासाठी लढत आहेस. आम्ही तुला धन्यवाद. थँक्यू होली स्पिरिट, थँक्यू लॉर्ड. हे शक्य नव्हतं तिथे आम्हाला समजलं, पण तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला ते ज्ञान दिले आणि आम्ही खरंच धन्य लोक आहोत की आम्ही पवित्र आत्म्याने चालवले जातो. तुझं वचन सांगतं जितके पवित्र आत्म्याने चालवले जातात तितके त्याचे पुत्र आणि कन्या. आणि आम्हाला अभिमान आहे देवा की आम्ही तुझी लेकरं आहोत, तू आमचा बाप आहेस. हालेलुया. जोरदार टाळ्या वाजवून त्या जिवंत बापाला धन्यवाद. हालेलुया. Thank you. Praise God. Praise God. आराधनेसाठी तू निश्चित आमच्यामध्ये आहे. तू आम्हाला निश्चित मदत कर. सवाड घडलं बंधन सैतानाचं सामर्थ्य येशूच्या नावात मी पायाखाली तुला तुझं गौरव कर. येशूच्या नावात मागते. आमेन. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मी आनंदित आहे. प्रेज लॉर्ड. कारण प्रभू माझा आनंद आहे. हालेलुया. माझा आनंद दुसऱ्या कशामध्ये नाहीये, फक्त प्रभूमध्ये. ज्यावेळेस त्याची आराधना, त्याची स्तुती, त्याचं वचन जे काही त्याचं आहे त्याच्यामध्ये माझा आनंद लपतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. गीत आहे हालेलुया. प्रेज लॉर्ड. खरंच प्रभू खूप महान आहे. त्याने आठवडाभर आपला सामना केला, संगती सोबती राहिला, पुन्हा एकदा घेऊन आला, त्याबद्दल धन्यवाद देऊया. बने रहो तुम, बने रहो. ही गीत गाव देवाच्या नावाने उंचावणार आहोत.
टिकून राहा. प्रेज लॉर्ड. जो शेवटपर्यंत टिकेल कितीही संकट प्रभू तुम्हाला आणि मला सोडणार नाही. हालेलुया. सांगा घाबरू नको, टिकून राहा, प्रभू तुझ्या बरोबर आहे. संकटाने पळून जाण्याचा विचार करू नकोस. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कारण तू एक झाड आहेस. हालेलुया. जर तू हे स्वीकारलंस की मी एक झाड आहे तर त्या झाडाची छाटणी निश्चित आहे. हालेलुया. त्याचं कारण असं तुम्ही अधिक फळ द्यावं. प्रेज लॉर्ड. कारण जे झाड आहे त्याची छाटणी होते आणि त्याला अधिक फळ यावं म्हणून त्याचा निर्माण करता त्याची छाटणी करतो. त्याचं कारण असं मला अधिक फळ यावं आणि मी विपुल फळ दिल्यानं माझ्या पित्याचं गौरव. प्रेज लॉर्ड. बोला येशू मसीह की. बोला येशू मसीह की. हालेलुया. प्रेज लॉर्ड. यापासून जर पुन्हा एकदा गीत गाणार आहोत. येशू मेरा सहारा, येशू मेरा किनारा. नाचून गाऊन देवाची प्रशंसा करणार आहोत.
मुझे बचाता है जब मैं पुकारूं दौड़ आता है जब मैं गिरूं मुझे उठाता है हालेलुया हालेलुया तुझको जो कोई प्रभु है ही नहीं मैं घुटने गए बस तेरे सामने मेरा प्रभु मेरा पिता हालेलुया ये
सारे जहां में तुझसा कोई, आइए अपने हाथों को उठाकर कहेंगे, तुझको छोड़ कोई घुटने में देखो, घुटने में बस तेरे सामने तू है प्रभु। Yes, Lord. Jesus. सिर्फ तू ही पवित्र, तुझी वाणी हरवीस गर्व गाळ्या लावते, तुझी वाणी देव दारू ओढते पिते, तुझी वाणी अग्नी ज्वाला भेदते. ओ हालेलुया. आमच्या आत्मिकान घडत आहेस का तुझ्या, आमच्या आत्मिकान घडत आहेस. हालेलुया. तुला बोलायचं, तुला सांगायचं, तुला सांगायचं, तुला पुढे घेऊन जायचं. आम्हाला इन्स्ट्रक्शन स्वीकारणारे बनव, करेक्शन स्वीकारणारे बनव, म्हणजे आम्ही डायरेक्शन मध्ये जाऊ तिथे. हालेलुया. पवित्र तू पवित्र, Yes, Lord.
करूया आपण. हे परमेश्वरा, महिमा पराक्रम, शोभा विजय, वैभव तुझीच आहे. आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच. हे परमेश्वरा, राज्यही तुझेच, सर्वाहून श्रेष्ठ आहे, उन्नत आहे, धन व मान तुझपासून प्राप्त होतं. तू सर्ववर प्रभुत्व चालवतो, सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहे. लोकांस स्तोत्र करणे, सर्वात सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे. तर आता हे आमच्या देवा, आम्ही तुझा आभार मानतो. तुझ्या प्रतापी नामाची स्तुती कर. तुझ्या वचनातून आज माझ्याशी बोल. तुझी सर्व वचने आमेन मध्ये हे स्वीकार. आमेन. परमेश्वर पित्या, तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे आणि प्रभुदेवा, तू आम्हाला या ठिकाणी तुझ्या गौरवासाठी, महिमेसाठी एकत्र केलं. प्रभुदेवा, तुझ्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रभुदेवा, जे काही प्राप्त होतं आमच्या जीवनामध्ये, आम्हाला ते सर्व काही तुझ्यापासून होतं. पित्या, तुझं वाचून प्रभुदेवा आमच्या आशीर्वादाचा आणि प्रभुदेवा आमच्या सामर्थ्याचं उत्पादक दुसरा कोणी नाही. प्रभुदेवा, तुझ्यामध्ये आम्ही सामर्थ्याचा शोध करतो प्रभूजी. आणि प्रभुदेवा, आमचं अंतःकरण, आमचं हृदय, आमचं शरीर तुझ्यामध्ये आणि तुझ्या अंतःकरणात विसावा घेण्यासाठी उत्सुक आहे प्रभुदेवा. आणि आम्ही सगळेजण मनापासून तुला समर्पित होतो. आमच्याशी तू बोल. तुझा पवित्र आत्मा आमच्या अंतःकरणाशी, आमच्या हृदयाशी बोलू दे प्रभुदेवा. सर्वांचा ताबा यावेळेस मी तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो. तुझ्या उपस्थितीत प्रभुदेवा, आम्ही सगळ्यांनी आमचं अंतःकरणाचं समर्पण आम्ही करत असताना आम्ही कोणीही रिकामे जाणार नाही पित्या. तर तुझं गौरव सामर्थ्य घेऊन या ठिकाणी जाणार असा विश्वास मला. तुझी प्रार्थना प्रभू तू ऐकलीस, मी धन्यवाद देतो. सर्व गौरव महिमा तुला देतो. तारणारा येशू त्याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. बसूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या बरोबर काढा तिमोथेला दुसरे पत्र, त्याचा पहिला अध्याय. तिमोथेला दुसरे पत्र, पहिला अध्याय आणि त्याचं 13 आणि 14 वचन आपण वाचतो. मी वाचतो तुमच्यासाठी हिंदीमध्ये. पहिला अध्याय 13 आणि 14. जो खरी बातें तूने मुझसे सुनी है, उनको उस विश्वास और प्रेम के साथ जो मसीह यीशु में है अपना आदर्श बनाकर रख, और पवित्र आत्मा के द्वारा जो हमें बसा हुआ है इस अच्छी धरोहर की रखवाली कर. पहिला अध्याय 13 आणि 14. दुसरे तिमोथी वाचा मराठीमध्ये. ज्या सुवचनाचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला, तो ख्रिस्त येशूच्या ठाई असलेला तुझा विश्वास व प्रीती यामध्ये दृढपणे राख. 14. आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या योगे ती चांगली ठेव सांभाळ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपले हात उंचावून हालेलुया म्हणूया. हालेलुया. आपण आपल्या जवळ असणारे जे बीज आहे, ज्याला बीज आपण म्हणतो, किंवा ज्याला आपण आपल्या जवळ असणारी परमेश्वरानं आपल्याला देऊ केलेल्या काही गोष्टी आहेत, त्याचं संरक्षण करण्याविषयी आज आपण ऐकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. तुला संरक्षण करायचंय. बाजूवाल्याला सांगा, तुला संरक्षण करायचंय. कारण ह्या ठिकाणी हिंदीमध्ये खूप सुंदर अशा प्रकारचं गोष्ट लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी लिहिले धरोहर की रक्षा कर. धरोहर की म्हणजेच काय? धरोहर हा एक उंच शब्द आहे किंवा एक त्याला मोठा शब्द आपण म्हणू शकतो, पण बायबलमध्ये मराठीमध्ये मात्र ठेव असा शब्द आलेला आहे. त्याविषयी पाहत आहोत या ठिकाणी. संरक्षण करण्याविषयी या ठिकाणी शब्द आलेले ठेव, सांभाळ म्हणून मराठीमध्ये, आणि हिंदीमध्ये मात्र धरोहर. धरोहर की रक्षा कर. धरोहर म्हणजे जे पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला मला देऊ केलेले परमेश्वराने, त्या गोष्टीची तुम्हाला मला काय करायचे? रक्षा करायचे, त्याला सांभाळून धरायचंय. ते हरवू द्यायचं नाहीये. त्या गोष्टीला आपल्याला पूर्णपणे सांभाळून शेवटपर्यंत प्रभू येशूच्या आगमनापर्यंत ते आपल्यापासून हिरावू द्यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्हाला मला परमेश्वराने भरपूर काही देऊ केलेलं आहे. कशाद्वारे देऊ केलंय? पवित्र आत्म्याद्वारे देऊ केलेलं. हालेलुया. किती लोक विश्वास ठेवतात की तुमच्या शरीरामध्ये, तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे? प्रेज द लॉर्ड.
जर तुम्ही विश्वास ठेवता की तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, पवित्र आत्मा हा अगदी सहज सोप्या पद्धतीने सुरुवातीला दिला जातो, पण त्याचं रक्षण करावं लागतं, त्याला सांभाळावं लागतं, त्याला नाराज होऊ नये म्हणून प्रयत्न करावे लागतात, तो आपल्यापासून निघून जाऊ नये म्हणून कष्ट घ्यावे लागतात, मेहनत करावी लागते. मिळणं सोपं आहे पण त्याला टिकवणं मात्र खूप कठीण आहे आणि त्यासाठी मेहनत असते, त्यासाठी कष्ट असतात. लक्षात घ्या, त्यासाठी सतत सुरक्षा करावी लागते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून त्या सुरक्षेला कशा प्रकारे आपण सुरक्षा करणार आहोत, काही गोष्टी देऊ केलेल्या आपल्याला परमेश्वराने, त्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला मला आपल्याला परमेश्वराने एक आराधनेचा आत्मा देऊ केलेला आहे. आपण आराधना करणारे माणसं आहोत. हालेलुया. तू आराधना करणारा व्यक्ती आहे, बाजूला सांगा तू आराधना करणारा व्यक्ती आहेस. आता तुम्ही आराधना करणारे आहात की नाही आहात हे तुम्हाला स्वतःला माहिती आहे. मी तुम्हाला जास्त त्याच्याविषयी सांगण्याची गरज नाहीये. तुम्ही आराधना करणारे आहात की नाही, तुम्ही व्यक्तिगत रीतीने देवासोबत एक ठराविक वेळ घालवता की नाही हे तुम्हाला व्यक्तिगत रीतीने माहिती आहे. मी तुम्हाला त्या गोष्टी जास्त सांगण्याची जास्त गरज नाहीये. पण समजा जर तुम्ही आराधना करणारे आहात आणि जर आराधनेचा आत्मा किंवा आराधना करणारा म्हणून एक व्यक्ती तुम्हाला देऊ केलेले परमेश्वरानं, तर त्या आराधनेचं तुम्हाला रक्षण करता आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. काय करता आलं पाहिजे? रक्षण करता आलं पाहिजे. सतत त्या आराधनेच्या आत्म्याला तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये टिकवता आलं पाहिजे, कारण पवित्र आत्मा हा परमेश्वरापासून आहे. परमेश्वराला आराधना आवडते. हालेलुया. कारण परमेश्वर हा आपला आराधनासाठी तुम्हाला मला आपण निर्मितीच आपली आराधनेसाठी, आपलं दुसरं काही काम करण्यासाठी आपण इथं पृथ्वीवरती नाही. आपण पृथ्वीवर जे काही आपण एक्स्ट्रा काम जे करत आहोत ना, हे सगळं आपल्या बुद्धीनं आपण आणलेलं आहे. देवापासून ह्या गोष्टी नाही. आपण देवाची आराधना करण्यासाठी, त्याची महिमा करण्यासाठी, त्याच्या आज्ञांचं पालन करण्यासाठी पृथ्वीवरती आहोत. पण बऱ्याच वेळेस होतं काय की मनुष्य इतर गोष्टींच्या जास्त मागे लागलेल्या देवाच्या गोष्टी सोडतो. पण आपण आराधना, आपल्याला जी परमेश्वरानं आराधनेचा आत्मा दिलेला आहे, आपण आराधना करणारी जी माणसं आहोत, त्या आराधनेचं सतत आपल्याला रक्षण करता आलं पाहिजे. हालेलुया. जर तुम्ही आराधनेचं रक्षण करणारे नसाल तर काही लोकांना मी पाहतो की ते आराधनेमध्ये सिरियस नसतात. व्यक्तिगत आराधना त्यांच्या जीवनामध्ये अजिबात नाहीये. व्यक्तिगत वर्शिप करणं काय असतं नेमकं हे त्यांना माहित नाही. खूप लोकांना मी पाहिलेलं आहे. तुमचं वय आराधनेमध्ये मॅटर करत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमचं वय आराधनेमध्ये कुठल्याही प्रकारे मॅटर करत नाही. तुम्ही कोण किती शिकलेले आहात हे सुद्धा मॅटर करत नाही. तुम्ही कुठे राहता हे सुद्धा मॅटर करत नाही. कारण बरेच लोक एकमेकाला लाजून, म्हणजे हा मला काय म्हणेल, ती काय म्हणेल, तो काय म्हणेल हे म्हणून टाळ्या वाजवत नाहीत, नाचत नाहीत. ठीक आहे, तुम्हाला नाचत नसाल तुम्ही, पण तुम्ही टाळी वाजवू शकताय, तुम्ही गाऊ शकताय. तुम्हाला जे काही येतं कोणत्याही भाषेत, सुरात तालात कदाचित नसेल, पण एकमेकांच्या सुरात सूर मिसळून तुम्ही चर्चमध्ये गाऊ शकताय. हालेलुया. कारण ते तुम्हाला काय करायचंय, एक आराधनेचा आत्मा तुमच्यामध्ये स्वतःला डेव्हलप करत राहायचंय. बऱ्याच लोकांना मी 5-5, 10-10 वर्षापासून विश्वास नाही म्हणून पाहतो, पण त्यांना कधी देवाचं गाणं गुणगुणताना सुद्धा ते ऐकायला येत नाही. का गुणगुणत नाहीत माहिती ते? कारण आराधनेचा आत्माच त्यांच्यात नाहीये. त्यांना त्याचं संरक्षणच करता आलेलं नाही, त्यांना माहितीच नाहीये. लक्षात घ्या, तुम्हाला सतत आराधनेच्या त्या आत्म्यामध्ये चाललं पाहिजे. तुमचा बायबल सांगतं की माझा आत्मा देवाला धन्य म्हणतो. जर आत्मा देवाला धन्य म्हणतो, कारण बायबलमध्ये येशू ख्रिस्ताला जेव्हा शमौन स्त्रीशी बोलताना आराधनेविषयी शब्द बोललेले ते वचन जे आहे ना ते वाचा, तुम्हाला लक्षात येईल की परमेश्वर काय नेमकं आपल्याकडून अपेक्षित ठेवतो. योहानाचं शुभवर्तमान 4 अध्याय 23-24. योहानाचं शुभवर्तमान मराठीमध्ये वाचा प्रत्येक पहिल्यांदा. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. कारण आपले उपासक असे असावे अशी पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. परंतु वह समय आता है कि वरना अभी भी जिसमें सच्चे भक्त पिता का भजन आत्मा और सच्चाई से करेंगे, क्योंकि पिता अपने लिए ऐसे ही भजन करने वालों को ढूंढता है. परमेश्वर आत्मा है और आवश्यक ही है कि उसके भजन करने वाले आत्मा और सच्चाई से उसकी आराधना करें. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर का वचन, यहाँ पर परमेश्वराचं वचन जे आहे ते खूप
खूप सुंदर रीतीने या ठिकाणी शिकवतं आणि ते सांगतं की परमेश्वर अशा लोकांना शोधत आहे की जे खऱ्यानं आत्म्यानं आणि खरेपणानं काय करतील, प्रभूची आराधना करतील. हालेलुया. तुमच्या बाजूला सांग, विचारा की तू खरंच आत्म्यानं आणि खरेपणानं आराधना करणारा व्यक्ती आहेस का? एकाच झऱ्यातून कडू आणि गोड पाणी निघत नाही. एकाच झऱ्यातून समजा तुम्ही इथं आराधना केली आणि बाहेर गेला तुम्ही, लगेच तुमच्या तोंडातून शिवीगाळ निर्माण होते किंवा तुम्ही शिव्या देताय किंवा अजून एखाद्याचा अशा प्रकारचे शब्द बोलताय की जे शब्द देवाला ऐकायला आवडत नाही किंवा परमेश्वर तुमच्यासोबत बसून ते ऐकू शकत नाही. आराधना करणारा व्यक्ती चुकीचे शब्द आपल्या मुखातून काढत नाही, कारण माझं शरीर आराधनेसाठी समर्पित आहे. तर माझ्या शरीराद्वारे, माझ्या मुखाद्वारे दुसऱ्याची निंदा करणारे, टीका करणारे, शिवीगाळ करणारे, दुसऱ्याला दुखवणारे, दुसऱ्याच्या जीवनामध्ये विनाकारण ढवळाढवळ करणारे असे शब्द माझ्या मुखातून बाहेर निघणार नाहीत. कारण आराधनेच्या आत्म्याद्वारे मी स्वतःला काय केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे. मी आराधनेचं, माझ्या आराधनेमध्ये मी जे काही करत आहे ते त्या आराधनेचं मी संरक्षण करत. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही तसं नाही केलं, कारण आराधना करणारा व्यक्ती शिवीगाळ नाही करत, त्याचं संरक्षण करतो. त्याला माहिती आहे की मी प्रभूची स्तुती करून आलेलो आहे, त्याचा गौरव करून आलेलो आहे. मी सकाळीच गाणी गाऊन देवाची स्तुती केली, देवाची महिमा केली, एक ठराविक वेळ मी प्रभूच्या सानिध्यात घालवलेला आहे आणि त्यामुळं मला माझ्या मुखातून चुकीचे शब्द काढता येत नाही. कारण एकाच झऱ्यातून कडू आणि गोड आराधनेचे शब्द आणि दुसरे चुकीचे शब्द निघू शकत नाही. मी माझ्या आराधनेचं काय करत आहे, रक्षण करत आहे. मी ठेवत, सांभाळत आहे, ती ठेव सांभाळत आहे. माझ्याजवळ धरोहर आहे, लक्षात घ्या. माझ्याजवळ असा खजाना आहे की जो खजाना सैतान चोरू इच्छितो. आराधना न करणाऱ्यांची एक फळी तयार केली जाते सैतानाकडून, पण देव मात्र आराधना करणाऱ्यांना शोधत आहे. तुम्ही आहात का ते आराधना करणार? तुम्हाला संरक्षण करता आलं पाहिजे, बरं, तुम्हाला गुणगुणता आलं पाहिजे, तुम्हाला देवाच्या सानिध्यात वेळ घालवता आलं पाहिजे. तुम्हाला जर एखादं वाद्य वाजवता येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे, कारण वाद्य वाजवणारे खूप सुंदर आराधना करतात. लक्षात घ्या. जर तुम्ही तुमची मुलं जर वाजवत नसतील तर त्यांना निश्चित अर्थाने शिकवा, कारण ते लेकरं आराधना करणारे लेकरं बनतील वाद्य शिकून. लक्षात घ्या. कारण बरीच लोक ह्याकडे दुर्लक्ष करतात वारंवार. त्यांना असं वाटतं वाद्य वाजवून त्याला कुठं काही कॉन्सर्ट मध्ये जायचं किंवा कुठल्या कार्यक्रमात जायचं नाही. तो एक आराधना करणारा व्यक्ती असेल आणि अशा आराधना करणाऱ्या व्यक्तीला परमेश्वरचं विशेष प्रेम असतं. आराधना करणाऱ्या व्यक्तीला नेहमी, आणि म्हणून तुमच्यामधून तो आत्मा डेव्हलप केला पाहिजे. तुम्ही त्या गोष्टीला संरक्षण केलं पाहिजे आणि सतत वाढवत नेलं पाहिजे. हालेलुया. तुम्ही म्हातारे आहात, तुम्ही वयस्कर आहात, तुम्ही न शिकलेले आहात, तुम्हाला वाचवता येत नाही, तुम्हाला सूर ताल माहित नाही, हे सगळं बाजूला करा. तुम्ही जिवंत देवाची आराधना करत आहात हे लक्षात घ्या. मग मी केवळ चर्च मधल्या आराधनेविषयी बोलत नाही, इथं केवळ टाळी वाजवण्याविषयी बोलत नाही, व्यक्तिगत गुणगुणण्याविषयी, व्यक्तिगत देवाला गौरव देण्याविषयी बोलत आहे. हालेलुया. व्यक्तिगत रोज तुम्ही देवाला गौरव देणार असलं पाहिजे. सकाळी उठा, संध्याकाळी आराधना करा. तुम्ही कधी कराल हे मला माहित नाही, पण तुम्हाला सतत वाढणारी ती आराधना असली पाहिजे. मी पूर्वी एक गाणं गात होतो आणि आता मी मात्र 2 गाणी गाऊन, 4 गाणी गाऊन देवाचं गौरव करतो असं म्हणणारे तुम्ही असलं पाहिजे. मी अगोदर खूप गात होतो, देवाच्या सानिध्यात बसत होतो, पण आता मात्र मी विसरून गेले सास आणि बहुची किंवा सिरियल मधली गाणी ऐकून, चित्रपटातली वेगवेगळी येणारी गाणी ज्या ऐकून, या सगळ्या गाण्यांना ऐकून आता युट्यूबच्या रीलच्या जगामध्ये मी आराधना विसरलोय. अशा बऱ्याच लोकांचं झालेलं आहे. तुमच्या बाबतीत तसं व्हायला नको. त्याचं संरक्षण करा, त्याला सांभाळून ठेवा. चर्चमध्ये आले तर देवाच्या सानिध्यात कशा प्रकारे बसता येईल तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्हाला ठाऊक पाहिजे. कारण पवित्र आत्मा असणारा व्यक्ती आराधनेकडे दुर्लक्ष करत नाही, इकडे तिकडे तो पाहत नाही. आजकाल काय झालेलं आहे, आराधना केवळ उड्या मारण्यासाठी, नाच गाण्यासाठी झालेली नाही. नाच गाणं आणि उड्या मारणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यातला एक भाग आहे, पण आत्म्यानं आणि खरेपणानं तुम्ही आराधनेत कधी रडले का? की तुमच्या डोळ्यातून प्रभूचं गौरव करताना कधी अश्रू आले का? तुम्हाला आठवते का कधी तुमच्या जीवनामध्ये? जर तसं नसेल तर अजून सुद्धा तुम्ही आराधना करणार नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मी सिरियस गोष्टी तुम्हाला सांगतो, हे काही मजाकमध्ये घेण्यासाठी आणि लाईटली घेण्यासाठी नाहीये, हे लक्षात घ्या. सतत तुम्हाला आराधनेचं संरक्षण करता आलं पाहिजे, वाढवता आलं पाहिजे. तुम्ही वाढणारे असलं पाहिजे, त्याच्यामध्ये सतत वाढणारे असले पाहिजे. आणि म्हणून कारण देव अशा लोकांचं काय करत आहे, शोध करत आहे. आराधनेमध्ये तुम्ही मुळावलेले असले पाहिजे, तुम्ही त्याच्यामध्ये इतके खोलवर गेलेले असले पाहिजे की तुम्हाला सांगायची गरज नाही की टाळ्या वाजवा म्हणून, सांगायची गरज नाही की नाचा म्हणून, सांगायची गरज नाही की तुम्ही डोळे बंद करा म्हणून. तुमचे ऑटोमॅटिक डोळे बंद होणार, ऑटोमॅटिक तुम्ही टाळ्या वाजवणार, ऑटोमॅटिक सुरात सूर मिसळून गाऊ लागणार, तुम्ही बेंदून नाचणार, बाजूला काय चाललेलं आहे तुम्हाला काही फरक पडणार नाही. तुमचं आणि देवाचं कनेक्शन चालू असतं.
प्रेज द लॉर्ड. जो आराधनेमध्ये मुळावलेला असतो त्याला हे सगळं करावं लागतं. तो सगळं करत असतो हे सगळं. आणि जर तुम्ही करत नसाल तर मात्र तुमचं कुठेतरी मिस्टेक. तुम्ही त्याच्यावर काम नाही केलेलं, तुम्ही त्याला संरक्षित नाही केलेलं, तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. काही लोक मी पाहतो की त्यांचं अजिबात त्या गोष्टीकडे लक्ष नसतं. कारण का? ते मुळावलेलेच नाही. तुम्ही विश्वासात किती वर्ष आहात हे जास्त महत्वाचं नाही, तुम्ही मुळावलेले किती आहात हे जास्त महत्वाचं. हालेलुया. दुसरी गोष्ट की तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं तुमच्या प्रार्थनेचं रक्षण करता आलं पाहिजे. वाचा माझ्याबरोबर नीतिसूत्रेचं पुस्तक 18 अध्याय आणि त्याचं 21 वचन. नीतिसूत्रे 18:21. जिवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मराठी हिंदी में लिखा है, जीव के वश में मृत्यु और जीवन दोनों होते हैं, और जो उसके उसे काम में लाना जानता है वह उसका फल भोगेगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं रक्षण करता आलं पाहिजे. बाजूला सांगा, तुला तुझ्या प्रार्थनेचं रक्षण करायचं. जसं आराधनेचं रक्षण करायचंय, ती वाढवत न्यायची, तशी प्रार्थना सुद्धा तुला काय करायचंय? संरक्षित करायचंय, तिचं सुरक्षा केली पाहिजे. आता प्रार्थनेची सुरक्षा कशी तुम्ही करणार बरं? प्रार्थना आणि तुमचं सतत असणारी बोलणं किंवा कुरकुर किंवा तुमच्या जीवनामध्ये होणाऱ्या सगळ्या सततच्या समस्या, अडचणी, या गोष्टीचा संबंध असतो. बऱ्याच वेळेस होतं काय की आपली प्रार्थना आणि आपलं बोलणं ह्या दोन्ही गोष्टी मॅच नाही करत किंवा ह्या जुळत नाही. कारण आपण प्रार्थना करतो, समजा तुम्ही सकाळी प्रार्थना केलेली आहे, पण दिवसभर तुम्ही संकटात गेले, दिवसभर तुम्ही अडचणीत आहात, दिवसभर तुम्ही कामाच्या टेन्शन मध्ये आहात, तुमचा बऱ्याच लोकांशी संपर्क आला, तर सकाळी तुम्ही प्रार्थना केली आहे, तर त्या सकाळच्या प्रार्थनेचं दिवसभर तुम्हाला संरक्षण करायचं आहे. आणि दिवसभर असं सतत म्हणायचंय की माझी प्रार्थना होती की या ठिकाणी हे काम होणार होणार होणार, नाही झाले तरी सतत तुम्हाला म्हणत राहायचं की परमेश्वर करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं म्हणणं सोपं नाहीये, असं म्हणणं कठीण असतं. कारण सकाळी प्रार्थना केली, काम होत नाही हे दिसतंय, आता सहजच आपल्या मुखातून हे येणार आहे की नाही होत आहे, काही नाही करत परमेश्वर. पण परमेश्वर मात्र काय सांगतोय की जीवेच्या हातात काय? जीवेच्या हातात काय? जीवन आणि मृत्यू आहे. म्हणजे माझी जीव माझ्या प्रार्थनेशी मिळतं जुळतं असणारी असली पाहिजे. माझे शब्द सतत प्रार्थनेशी मिळते जुळते असणार पाहिजे. मी प्रार्थना केली खरी, पण दिवसभर मला विश्वासाचे शब्द बोलायचे. हालेलुया. म्हणजेच तुमच्या प्रार्थनेचं काय होतंय बरं? त्याद्वारे संरक्षण होते. प्रार्थना आणि दिवसभराचं तुमचं वागणं किंवा दिवसभराचं तुमचे शब्द, या दोन्ही गोष्टी मॅच करता आल्या पाहिजेत किंवा त्याला जुळवता आलं पाहिजे. कारण तुम्ही कुरकुर करणारे शब्द असेल तुमचे दिवसभर आणि तुम्ही सकाळी उठून प्रार्थना केली असेल, तर तुमची प्रार्थना हवेत निघून जाणार. ती प्रार्थनेचं उत्तर मिळण्या अगोदर सगळं काही संपलेलं असेल. म्हणून तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं काय करता आलं पाहिजे? संरक्षण करता आलं पाहिजे. त्या प्रार्थनेबरोबर तुमचं वागणं, तुमचं बोलणं मॅच करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. भलेही कार्य होत नाहीये, तुमची प्रार्थना ऐकली जात नाही, हे सतत तुम्हाला दिसत आहे, तरी पण तुम्हाला सतत असं बोलायचंय की परमेश्वराचं माझ्यावर लक्ष आहे. परमेश्वराने ही प्रार्थना ऐकली नसेल, त्या पाठीमागं देवाचा काहीतरी वेगळा उद्देश असेल. परमेश्वराने ही प्रार्थना ऐकली नसेल, या पाठीमागं परमेश्वर मला सुरक्षित ठेवत असेल. परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली नसेल, याचं कारण हे असेल की देव मला ह्याच्यापेक्षा काहीतरी उत्तम देणार असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं बोलणं थोडंसं कठीण असतं, पण तशा प्रकारचं तुम्हाला बोलता आलं पाहिजे. सैतानाला संधी हवी असते की तुम्ही कुरकुर करावी. इस्रायल लोक एकाच गोष्टीमुळे कनान देशामध्ये गेले नाहीत. एकच गोष्ट, सतत त्यांच्या मुखातून काय होतं माहिती? कुरकुर करते, सतत कुरकुर करतात. काही नाही, देवानं त्यांना अन्न दिलं, देवानं त्यांचे कपडे फाडू दिले नाही, देवानं त्यांचं संरक्षण केलं. रात्री त्यांना कधीही ते रात्रीचं चालले नाहीत. परमेश्वरानं रात्री त्यांना सतत प्रकाश दिला. त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये लाईट्स नव्हत्या, दिवे नव्हते, दिव्यांची सोय करणारं त्यांना सोपं नव्हतं, पण त्या काळात सुद्धा परमेश्वरानं सतत त्यांच्यासाठी प्रकाश ठेवला. कधीही त्यांना रात्र जाणवली नाही, कारण परमेश्वर स्वतः त्या अग्निस्तंभ म्हणून प्रकाश देत होता त्यांना सतत. एवढ्या सगळ्या गोष्टी देऊन सुद्धा ते सतत कुरकुर करत राहिले, कुरकुर करत राहिले, म्हणत राहिले की देवाने कुठं काय केले, देवाने कुठं काय केले. लक्षात घ्या, तुमची कुरकुर तुमची प्रार्थना बंद पाडू शकते, तुमची कुरकुर तुमची प्रार्थना स्टक करू शकते.
तुमचं शब्द जे आहे, जे विरोधार्थी शब्द आहे, जे प्रार्थनेची समांतर नाहीये, असे शब्द तुमच्या प्रार्थनेच्या जे वातावरण आहे ते प्रार्थनेच्या वातावरणातून तुम्हाला बाहेर काढू शकतो. आणि म्हणून तुमचे शब्द हे प्रार्थनेच्या वातावरणाशी मिळते जुळते असले पाहिजे. तुम्ही जे काही बोलता दिवसभर त्या गोष्टी मिळत्या जुळत्या असल्या पाहिजे. तुम्ही जे काही बोलता तुमच्या मुखातून बाहेर येतं त्या सगळ्या गोष्टी प्रार्थनेचं संरक्षण करणाऱ्या असले पाहिजे. हालेलुया. कारण बऱ्याच वेळेस प्रार्थना ऐकली जाणार नाही, बऱ्याच वेळेस प्रार्थनेचं उत्तर लगेच मिळणार नाही, बऱ्याच वेळेस प्रार्थना ही थोडं उशिराने ऐकली जाईल, थोडं लवकर उत्तर मिळणार नाही. मग त्यावेळेस तुम्ही काय करणार? त्यावेळेस तुम्ही देवाला दोष नाही द्यायचा. त्यावेळेस तुम्ही देवाला असं म्हणायचं नाही की प्रभू काय करतोस तू. नाही, प्रभू जागा आहे, प्रभूचं काम सतत सुरू आहे. आणि सतत मी जर सांगितलं की परमेश्वर कदाचित तुम्हाला त्याच्यापेक्षा उत्तम देणार असेल म्हणून ते सोपं मिळालं नाही, म्हणून ते साधं नाही मिळालं. परमेश्वर तुम्हाला मोठं देणार असेल म्हणून छोटं नाही मिळालं. हालेलुया. परमेश्वर कदाचित तुम्ही पुढे जाऊन फसणार असाल म्हणून परमेश्वराने ती प्रार्थना ऐकली नाही आणि त्या ठिकाणी परमेश्वराने काम नाही केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण बऱ्याच वेळेस तसं होतं. कारण बऱ्याच वेळेस त्या गोष्टी सतत परमेश्वर आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टीला करत असतो, कार्य करत असतो. त्याला माहिती असतं पुढचं भविष्य, त्याला माहित असतं पुढे काय होणार आहे, त्याला माहित असतं की 1 वर्षानंतर काय होणार आहे, त्याला माहित असतं की 6 महिन्यानंतर काय होणार आहे. आणि म्हणून तो तुमच्या आणि माझ्या सुरक्षेसाठी बऱ्याच गोष्टी थांबवतो, बऱ्याच गोष्टीला तो स्टक करतो, बऱ्याच ठिकाणी प्रार्थना ऐकत नाही, बऱ्याच ठिकाणी परमेश्वर थोडीशी वाट पाहतो. कारण त्याला माहिती असतं की पुढे भविष्यामध्ये काय होणार आहे, आपण काय करणार आहोत, पुढचं भविष्यामध्ये कोणती संकट येणार आहेत, कुठच्या अडचणीमधून आपल्याला जावं लागणार आहे, हे सगळं त्याला माहित असतं. आणि म्हणून तो सतत काय करत असतो, त्याच्यावर काम करत असतो. आणि म्हणून काय करा, प्रार्थनेचं रक्षण करा. प्रार्थना वाढवता येईल आणि प्रार्थनेबरोबर तुमचे शब्द कसे मॅच होतील किंवा जुळतील या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या. मी कुरकुर करणार नाही, मी विरोधार्थी शब्द बोलणार नाही, एकाच झऱ्यातून सतत गोड आणि कडू पाणी निघणार नाही असा निश्चय तुमच्या मनातून झाला पाहिजे. कारण तुमची जीभच तुमच्या शरीराला काही वेगळं वळण लावू शकते. आणि म्हणून सतत काय करा बरं, तुमचे शब्द आणि प्रार्थना या दोन्ही गोष्टी मॅच करायचा सतत प्रयत्न करा. प्रार्थनेचं शब्दाचं रक्षण करा की प्रभू मी विश्वासानं प्रार्थना केली, हे काम तू करणार आहेस. विश्वासानं मी प्रार्थना केली, प्रभू या माणसाचं जीवन तू बदलणार आहेस. विश्वासानं प्रार्थना केली, प्रभूजी हे काम मला मिळणार आहे. विश्वासानं प्रार्थना केली की हा दरवाजा उघडणार आहे प्रभूजी. हा प्रभू मी दिवसभर विश्वास ठेवतो की हो तो दरवाजा उघडणार आहे, तो दरवाजा उघडणार आहे. सतत दिवसभर तुम्हाला ते म्हणत राहायचंय. नाही उघडला संध्याकाळपर्यंत तरी सुद्धा म्हणत राहायचंय, हो प्रभूजी हा दरवाजा उघडणार आहे, हा दरवाजा उघडणार आहे. 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 1 आठवड्यानंतर तुम्हाला दरवाजा उघडायला दिसेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही रोज प्रार्थना करताय, रोज विश्वास शब्द बोलताय, रोज प्रार्थना करताय, रोज विश्वासाचा शब्द बोलताय. कारण बायबल मधल्या लोकांनी तेच केलेलं आहे, दिवसभर तेच केलेलं आहे, सतत तेच केलेलं आहे. अब्राहमाला विश्वासाचा पिता उगाच म्हटलेलं नाहीये. अब्राहमाला विश्वासाचा पिता का म्हटलं गेलं माहितीये तुम्हाला? कारण वांज स्त्रीला तो हजारो स्त्रियांची, हजारो मुलांची माता म्हणून बोलवत होता, रोज बोलवत होता. रोज वांज त्याची बायको होती, वाज होती, तिला मुलबाळच झालेलं नव्हतं. पण देवाने काय शिकवलं? वर्षभर त्याच्या शब्दाला वळण लावलं परमेश्वर. किती? 1 वर्ष परमेश्वराला वळण लावलं. आणि परमेश्वर त्याला सांगत राहिला की तुझ्या बायकोला तू वाज नाही म्हणणार आहेस, तुझ्या बायकोला काय म्हणणार आहेस, तू आजपासून हजारो मुलांची माता म्हणणार आहेस. हालेलुया. आणि तुझी बायको तुला सतत बोलणार आहे की हजारो मुलांचा पिता म्हणून तुला बोलणार आहे. शब्दांना वळण लावलं. अब्राहमाच्या पण शब्दाला वळण लावलं आणि त्याच्या बायकोच्या पण शब्दांना वळण लावलं परमेश्वराने. आणि ते एकमेकाला बोलवत राहिले, काहीही झालेलं नसताना सुद्धा बोलवत राहिले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देव आपली प्रार्थना ऐकण्या अगोदर देव आपले कॅरेक्टर तयार करत असतो, आपलं शरीर तयार करत असतो, आपले शब्द तयार करत असतो. आणि अब्राहमाच्या आणि सारेची परमेश्वराने तयार केली. आणि तयार केल्यानंतर मग परमेश्वर आला आणि म्हणाला की हा पुढच्या वर्षी तुला बाळ होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, परमेश्वर आपल्याकडून अशा प्रकारच्या गोष्टीची अपेक्षा करतो की प्रार्थनेचं आपल्याला काय करता आलं पाहिजे, संरक्षण करता आलं पाहिजे. जे काही देवासोबत मी बोलत आहे त्या सगळ्या गोष्टी वाढण्याबरोबर त्याचं संरक्षण झालं पाहिजे, ना की त्या नष्ट होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कारण सैतान तुमच्याद्वारे कुरकुरीद्वारे काय करतो बरं, प्रार्थनाच नष्ट करून टाकतो. ती पोहोचण्यापर अगोदरच ती तुमच्या कुरकुरीद्वारे नष्ट झालेली असते किंवा तुमच्या काहीतरी चुकीच्या शब्दाद्वारे नष्ट झालेली असते. ते काय होत नाहीये हे पाहून, कारण परिस्थिती विपरीत असते, त्या विपरीत परिस्थितीकडे पाहून आपल्या मुखातून सहज शब्द बाहेर पडतात. आणि ते शब्दच आहेत की जी प्रार्थना नष्ट करतात, त्याचं सामर्थ्य नष्ट करतात, प्रार्थनेचं उत्तर नष्ट करतात. तुमचं शब्द प्रार्थनेचं उत्तर लवकर मिळण्यासाठी त्याला ठोस देतील, त्याला
मदत करतील की लवकरात लवकर प्रार्थनेचं उत्तर करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून काय करा, तुमच्या शब्दांद्वारे प्रार्थनेचं रक्षण करा. प्रार्थनेला तुम्हाला रक्षण करता आलं पाहिजे, तुमच्या आराधनेचं रक्षण करता आलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की दुसरे कोरिन्थीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 7वं वचन. दुसरे कोरिन्थीकरास पत्र 5वा अध्याय 7वं वचन. आम्ही विश्वासाने चालतो, हा. डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय सांगितलं त्या ठिकाणी? आम्ही कशाने चालतो? विश्वासाने चालतो. विश्वासाचं रक्षण करता आलं पाहिजे. बाजूला सांगा, तुला तुझ्या विश्वासाचं रक्षण करता आलं पाहिजे. कारण विश्वासाचं एक बीज आहे जे तुमच्या आणि माझ्यामध्ये परमेश्वराने टाकलेलं आहे. हालेलुया. अब्रामामध्ये परमेश्वराने एक बीज टाकलं. कशाचं बीज टाकलं होतं? विश्वासाचं बीज. पण ज्यावेळेस इसाक झाला ते झाड मोठं झालेलं होतं. प्रेज द लॉर्ड. त्याला 24 वर्षापर्यंत विश्वासाच्या बीजाचं रक्षण केलेलं होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. विश्वासाचं जे बीज आहे त्याचं तुम्हाला काय करता आलं पाहिजे? रक्षण करता आलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस होतं काय की आपण जे पाहू शकत नाही त्याच्यावर त्या गोष्टी पाहून आपल्याला काय वाटतं बरं? आपला विश्वास किंवा आपल्या प्रार्थना ऐकल्या गेल्या नाही, या गोष्टीवर आपला विश्वास बसत नाही. होतं काय, बऱ्याच वेळेस आपण काही गोष्टी पाहू शकत नाही. पुढचं भविष्य 6 महिन्याचं आपल्याला माहित नाही, पुढं काय होणार आहे आपल्याला चांगल्या प्रकारे माहित नसतं. बऱ्याच वेळेस परमेश्वर त्या गोष्टी पाहत असतो पण आपल्याला दिसत नसतं आणि आपण न पाहिल्यामुळे आपल्याला असं वाटतं की त्या गोष्टी तिथं नाहीतच. पण बायबल असं सांगतं की परमेश्वर तिथं नसलेल्या गोष्टीला असल्यासारखा आज्ञा देतो. असल्यासारखी आज्ञा देतो. आणि तुम्ही आणि मी विश्वास ठेवतो म्हणजे काय करतो? देवाच्या नजरेनं त्या गोष्टीकडे पाहतो. समजा या ठिकाणी कॅमेरा नाहीये तर मी परमेश्वर काय म्हणत आहे? कॅमेरा आहे. हालेलुया. या ठिकाणी परमेश्वराचे कॅमेरे आपल्याला दिसत नाही पण परमेश्वराच्या स्वर्गाच्या रेकॉर्ड मध्ये सगळं काही रेकॉर्ड होत आहे. कारण मला आणि तुम्हाला दिसत नाही पण देवाला माहिती आहे की तो आपलं शूट करत आहे. हालेलुया. तो आपल्याला पाहत आहे. पण मी देवाच्याच नजरेनं त्या गोष्टीकडे पाहण्याची इच्छा बाळगली पाहिजे आणि सतत म्हटलं पाहिजे की जे काही मला दिसत नाही त्या सगळ्या गोष्टी सतत आणि सतत मी असं म्हणत राहील की हो तिथं आहे, हो त्या ठिकाणी आहे, हो त्या ठिकाणी तू होणार आहे, हो त्या ठिकाणी परमेश्वर माझी प्रार्थना ऐकणार आहे, हो त्या ठिकाणी जरी दिसत नसलं तरी देव मात्र तिथं पाहतो, त्यामुळं मी सुद्धा ते पाहतो जे देव पाहतो. हालेलुया. विश्वासाचं रक्षण करणं अशाच प्रकारे केलं जातं. कारण जी गोष्ट दिसत नाही ती गोष्ट सतत तुम्हाला म्हणत राहिली पाहिजे, सतत तुम्हाला पाहिजे. कारण विश्वास न पाहिलेल्या गोष्टीबद्दलचा काय आहे? भरवसा आहे. तुम्ही विश्वासाची व्याख्या जर वाचली ना तर ती व्याख्याच आहे. वाचा इब्रानियस पत्र 11 काय विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वासाची व्याख्या सांगितली या ठिकाणी की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या, बाबाला सांगा, न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल ची खात्री आहे. हालेलुया. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री म्हणजे गोष्टी दिसतच नाही, कुठल्याही गोष्टीच्या पाठीमागे काहीतरी कार्य चालू असतं. जर समजा माझी निवड होत आहे देवाचा सेवक म्हणून तर परमेश्वर त्याच्या पाठीमागे काम करत आहे. परमेश्वर त्याच्या पाठीमागे जे न दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्या पाठीमागे काम करत आहे. बघ मला जिवंत ठेवण्याचं काम आहे परमेश्वराचं. कारण एक मरणाचं संकट माझ्यावरती आलेलं होतं. मी ज्यावेळेस 12-13 वर्षाचं होतो त्यावेळेस एक मरणाचं संकट माझ्यावरती होतं. जर देवाची निवड मी आहे तर त्या मरणातून वाचवण्याचं काम जे आहे पडद्या पाठीमागे ते परमेश्वर करत आहे. हालेलुया. मी सांगत आहे तुम्हाला काय समजत आहे का? कारण मला मरणातून वाचवण्यासाठी, कारण मी जर सेवक होणार आहे तर मला मरणातून वाचवलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर मी वाईट संगतीमध्ये जावं आणि त्याच्यातून मी जेलमध्ये जावं, जेलमधून परत एकदा देवाची निवड म्हणून बायबल कॉलेजमध्ये जावं आणि तिथून मी देवाचा सेवक म्हणून यावं. या सगळ्या पाठीमागे परमेश्वर काम करते. हालेलुया. मग माझ्या मित्रांची निवड असेल, मग मला पोलिसांनी पकडून नेणं असेल, मी आतमध्ये बसणं असेल, मी प्रार्थना करणं असेल, या गोष्टी मला दिसत नव्हत्या, माझ्या आई वडिलांना दिसत नव्हत्या, कुणालाही दिसत नव्हत्या. पण देवाचा अवधान हस्त मात्र सगळीकडे चालू होता. देवाचं काम सगळीकडे चालू होतं. जे
पाहू शकत नाही आपण त्याच्याकडे आपल्याला लक्ष लावलं पाहिजे. विश्वास म्हणजे दुसरं काही नाहीये. जे आपण पाहू शकत नाही त्याच्याकडे लक्ष लावणे म्हणजे विश्वास. हालेलुया. जे आपल्याला दिसतच नाहीये त्या गोष्टी पाहणं म्हणजे विश्वास. कारण आपल्याला ते जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत आपला विश्वास कधीच वाढणार नाही. कारण आपण सतत म्हणून जे दिसतच नाही त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा, त्यालाच तर विश्वास म्हणतात. Praise the Lord. जे दिसत नाही त्यालाच तर विश्वास म्हणतात. हालेलुया. कारण परमेश्वर केवळ त्या ठिकाणी काहीच नव्हतं. ज्या हवेतून काही नसताना परमेश्वरानं माती तयार केली, हवेतून काही नसताना परमेश्वरानं डोंगर तयार केले, हवेतून काही नसताना परमेश्वरानं झाडं उगवली, हवेतून काही नसताना परमेश्वरानं मासे तयार केले, हवेतून काही नसताना परमेश्वरानं पाणी तयार केले, हवेतून काही नसताना परमेश्वरानं सर्व सृष्टीत जी काही गोष्ट दिसते मानव सोडून सगळं परमेश्वरानं तयार केलं. हालेलुया. जर परमेश्वर आपला परमेश्वर हवेतून सगळ्या गोष्टी निर्माण करू शकतो तर परमेश्वर काही नसलेली गोष्ट निर्माण नाही करू शकत. हालेलुया. निश्चित अर्थाने करू शकतो. जी गोष्ट तुम्हाला मला दिसतच नाही त्या गोष्टीकडे पाहणे म्हणजेच विश्वास आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या की या विश्वासाच्या बीजाचं रक्षण करता आलं पाहिजे. तुम्हाला ते वाढवता आलं पाहिजे, ते डेव्हलप करता आलं पाहिजे, आतमध्ये सतत म्हणलं पाहिजे. कारण सैतान ते खाऊन टाकतो, सैतान ते नष्ट करतो, सैतान त्याला स्टॅक करतो, बंद करतो, सैतान त्याला डबाबंद करून ठेवतो की नाही असं होत नाही. असं जे तुला दिसतच नाही ते कसं काय शक्य आहे. लॉजिकली माणसाच्या लॉजिक नुसार सैतान काम करायला सांगतो आपल्याला. मनुष्य जे काही सांगतो त्या गोष्टीकडे. कारण देवाच्या गोष्टी मनुष्याच्या लॉजिकनी चालत नाही. देवाच्या गोष्टी माणसाच्या बुद्धीनुसार चालत नाही. देवाच्या गोष्टी हे एक सुपर नॅचरल पॉवर आहे, त्या सुपर नॅचरल पॉवरने चालतात. हालेलुया. हालेलुया. कारण लक्षात घ्या जर तुम्हाला एक तो नियम असतो जशा प्रकारे आपण गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणतो. गुरुत्वाकर्षणाचा नियम माहिती तुम्हाला. कोणतीही वस्तू खाली वरती टाकल्यानंतर काय येते खाली. हा काय आहे गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. पण गुरुत्वाकर्षणाचा जर नियम मोडायचा आहे तर गुरुत्वाकर्षणाची जी शक्ती आहे त्या शक्तीपेक्षा माझ्याकडे एक वेगळी अजून शक्ती पाहिजे की त्या शक्तीला गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला मोडून वरती आकाशामध्ये झेपली. आणि ती शक्ती विमानामध्ये, ती शक्ती रॉकेटमध्ये, ती शक्ती हेलिकॉप्टरमध्ये आणि मनुष्याने तयार केली. मनुष्यानं काय केलं अशी पॉवर त्या विमानामध्ये टाकली की त्या विमानाचं जे शक्ती आहे ती विमानाची शक्ती गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीपेक्षा सामर्थ्य ठरते आणि ते विमान आकाशात झेप घेतं आणि गुरुत्वाकर्षणाच्या त्या कचाट्यातून किंवा त्याच्या पॉवर मधून ते बाहेर पडतं आणि अशा ठिकाणी उडत असतं की ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षणच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही विश्वासाच्या आयाममध्ये किंवा विश्वासाच्या वर्तुळामध्ये प्रवेश करू लागता त्यावेळेस त्या सगळ्या शक्तीवरती मात करण्यासाठी परमेश्वराची शक्ती तुमच्यामध्ये काम करते आणि त्या शक्तीद्वारे तुम्ही अशा ठिकाणी त्या शक्तीला पार करून त्याला भेदून तुम्ही वरती जाता आणि अशा ठिकाणी जाता की त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाची शक्ती किंवा जगातल्या सर्व बुद्धी, सामर्थ्य, लॉजिक, माणसाचे विचार सगळं अविश्वास या काहीच नाही. त्या ठिकाणी केवळ आणि केवळ विश्वासाचा आयाम आहे, विश्वासाचं वर्तुळ. Praise the Lord. Hallelujah. लक्षात घ्या विश्वासाच्या त्या वर्तुळात प्रवेश करण्यासाठी काय करावं लागेल. तुम्हाला त्या शक्तीवरती मात करून वरती जावं लागेल. आणि मात करण्यासाठी काय करायचंय तुमच्यामध्ये परमेश्वराची पॉवर आणली पाहिजे. न दिसणाऱ्या गोष्टीकडे लक्ष लावायला शिकलं पाहिजे. न दिसणारं जे काही कार्य आहे त्याच्या पाठीमागे लक्ष लावलं पाहिजे. एखादा मनुष्य तुम्हाला भेटला तर त्याच्या पाठीमागे सैतान काय काम करत आहे हे तुम्हाला पाहता आलं पाहिजे. एखादी घटना जर घडली तर त्या घटने पाठीमागे देवाचं काय काम चालू आहे हे घटना हे तुम्हाला पाहता आलं पाहिजे. आणि ते कसं पाहता येईल ते प्रार्थनेचं रक्षण करण्याद्वारे पाहता येईल. ते आराधना देवासोबत वेळ घालून आराधना केलेली पाहता येईल. तुम्ही ते केवळ इकड तिकडच्या गप्पा मारून इकड तिकडे लोकांना सांगून याला त्याला बसका मारून सांगतात करता येणार नाही. कारण पवित्र आत्मा तुम्हाला ते करण्यासाठी मदत करेल. विश्वासाच्या ज्या आयामध्ये जाण्यासाठी मदत करेल आणि विश्वास वाढवण्यासाठी मदत करेल. ते वाढवण्यासाठी तुम्हाला त्याचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला त्याच्यात प्रवेश करता आला पाहिजे. प्रार्थनेद्वारे, आराधनेद्वारे, देवासोबत वेळ घालवण्याद्वारे आपण त्याच्यात प्रवेश करतो. लक्षात घ्या तुम्हाला लगेच चौथी महत्वाची गोष्ट लगेच तुम्हाला एखाद्या गोष्टीचं ज्याला आपण फिक्स म्हणतो ना, एखादा प्रॉब्लेम लगेच आपल्याला फिक्स करायचा असतो. त्या प्रॉब्लेमचं लगेच आपल्याला सोल्युशन करायचं असतं. या गोष्टीपासून सतत दूर राहिलं पाहिजे. वाचा माझ्या बरोबर उत्पत्तीचं पुस्तक 16वा अध्याय. एक ते 4 वर्ष. अब्रामाला आपली बायको साराय हिचपासून काही मुलबाळ झाले नव्हते.
तिला हगार नावाची एक मिस्री दासी होती. साराई अब्रामाला म्हणाली, पहा, परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली आहे, तर माझ्या दासीपाशी जा, कदाचित तिच्यापासून माझे घर नाते होईल. तेव्हा अब्रामाने साराई हिचा शब्द मान्य केला. अब्रामाला कनान देशात राहून 10 वर्षानंतर त्याची बायको साराई हिने आपला नवरा अब्राम याला आपली मिस्री दासी हगार ही बायको म्हणून नेऊन दिली. तो हगारापाशी गेला व ती गर्भवती झाली, आणि गर्भवती झाली हे पाहून तिला आपली धनी तुच्छ वाटू लागली. प्रेज लॉर्ड, हालेलुया. अब्रामाने काय केलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अब्रामाने सारे प्रॉब्लेमचं लगेच सोल्युशन काढायचा प्रयत्न केला, लगेच समस्येचं उत्तर लगेच काढण्याचा प्रयत्न केला, आणि समस्या उत्तर मिळालं नाही तर उत्तर जी समस्या आहे ती वाढली. समस्या सुटली का? नाही, तर समस्या अजून किचकट झाली, अजून किचकट झालं कुटुंब, अजून किचकट झालं, आणि त्याचा जे प्रतिफळ आहे ते अजूनपर्यंत भोगत आहे जगामध्ये. बरेच लोक जगामध्ये अजून सुद्धा ते प्रॉब्लेम चालू आहे की त्यांनी केलेलं लगेच सोल्युशन काढण्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नामुळे किती मोठा त्रास झालेला आहे. कारण अब्राम आणि सारेला परमेश्वराने अभिवचन देऊ केलं होतं की तुम्हाला लेकरू होणार, तुम्हाला बाळ होणार. त्यासाठी किती टाइम लागतो हे नाही सांगितलं, किती वेळ लागणार आहे, किती वर्ष लागणार आहे, या गोष्टी परमेश्वर बोलणार नव्हता. पण जरी परमेश्वर ते बोललेलं नसतं तर परमेश्वर खोटं नाही बोलत. कारण जर देव म्हणाला की तुझ्याच पोटी सारेला मुलगा होईल, तुझ्या सारेद्वारेच तुला मुलगा होईल, आणि तर परमेश्वर जर बोललाय तर ते खरं बोललेलं आहे, खोटं बोललेलं नाही. हालेलुया. पण अब्राम आणि सारेचे एक मिलीभगत होती, त्यांचा एक विचार होता की नाही आपण काय करूया, आपण जर मूल आपल्याला होत नाहीये तर आपण दुसरा मार्ग निवडू, आपण एक तुम्हाला दुसरी बायको करून देऊया, आणि त्याच्याद्वारे काय होईल, त्याच्याद्वारे आपलं घराणं चालू राहील. आणि सारेने हे डोकं चालवलं, आणि ह्या डोक्याद्वारे अब्राम तर खुशीच होता. अब्रामाला असं वाटलं की दुसरी बायको मिळाली आनंदाची गोष्ट आहे, स्वतः बायकोच देते करून, हे यापेक्षा दुसरी कुठली आनंदाची गोष्ट असेल अब्रामासाठी. आणि अब्रामाने ती केली चूक, आणि चूक केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हगाराद्वारे आता त्या ठिकाणी हगार गर्भवती राहिली, आणि गर्भवती झाल्यानंतर समस्या सुटण्याऐवजी वाढलेले आहे. कारण एकमेकांचा द्वेष त्यांच्यामध्ये. आता सारा हगारीचा काय करू लागली, द्वेष. हगार सारेचा द्वेष करू लागली, कारण सारा वाज आहे, आणि हगारामध्ये काय आहे बरं, मूल आता परमेश्वराने दिलेलं तिला. त्याच्यानंतर आपल्याला स्टोरी वाचायला मिळते, हगार कशा प्रकारे बाहेर गेली, त्याच्यानंतर परमेश्वराने तिला कसं परत पाठवलं, कशी राहिली, इश्माईल कसा वाढला, हे सगळं काही आपल्याला पाहायला मिळते. ती स्टोरी नंतर तुम्ही वाचा. पण एक गोष्ट मात्र या ठिकाणी आहे की लवकरात लवकर समस्या सोडवण्याच्या नादामध्ये यांनी प्रॉब्लेम वाढवून ठेवला. जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी गार्ड करायच्या, संरक्षित करायच्या, तुम्हाला तुमचं आत्मिक जीवन जे आहे जर परमेश्वरामध्ये वाढवत राहायचंय, तर समस्या लवकर सुटेल यासाठी जास्त प्रयत्न करत राहू नका. कारण सतत त्याद्वारे आपण काय करतो माहितीये, आपण समस्या वाढवतो, समस्या सुटत नाही. मी तर माझ्या लाईफमध्ये बऱ्याच वेळेस अशा प्रकारचा अनुभव घेतला की समस्या लवकर सुटावी यासाठी मी प्रयत्न करत थांबलो. परमेश्वराला प्रभू लवकर सोडव, पण परमेश्वर इतकं वाट पाहतो, इतकं वाट पाहतो, इतकं वाट पाहतो. 24 वर्ष आम्हाला वाट पाहायला लावली. प्रेज लॉर्ड, हालेलुया. 13 वर्ष योसेफ ज्यावेळेस तुरुंगात असेल त्यावेळेस त्याला रोज वाटत असेल की आज समस्या सुटेल, आज समस्या सुटेल, आज समस्या सुटेल. पण 13 वर्ष परमेश्वर काय करत होता, पडद्यापाठीमागे काम करत होता. पडद्यापाठीमागे मिस्र देशाची तयारी चालू होती, फारोचं अंतःकरण तयार होत होतं, त्याच प्रकारे मिस्री लोकांची तयारी होत होती, इकडे याकूब तयार होता, त्याचे भाऊ तयार होत होते. त्याच्यानंतर कारण एका दिवसात दुष्काळ येत नसतो, एका दिवसामध्ये सगळ्या गोष्टी तयार होत नसतात. कारण दुष्काळ 7 वर्ष, दुष्काळ 7 वर्ष सुकाळ आणायचे, तर परमेश्वराला त्याची तयारी करावी लागली. कारण निसर्गाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तयार करायला लागणार होत्या, योसेफची तयारी करावी लागणार होती. एका दिवसात योसेफ मिस्र देशाचा पंतप्रधान होईल अशा प्रकारच्या गोष्टी होणार नव्हत्या. कारण योसेफाचं अंतःकरण खूप सुंदर आणि चांगल्या प्रकारचं असायला हवं होतं. खूप चांगल्या प्रकारची लिडरशिप त्याला करायची होती. कारण कितीतरी वर्ष त्याला मिस्र देशाचं पंतप्रधान होऊन राहायचं होतं, आणि कितीतरी पिढ्यांसाठी एक चांगलं उदाहरण बनायचं होतं. यासाठी त्याची सगळी तयारी चालू होती. प्रेज लॉर्ड. लवकर समस्या सोडवण्याच्या नादात काय होतात बरं, बऱ्याच वेळेस आपण सगळं गमावून बसतो जे आपल्या जवळ आहे, जे परमेश्वर आपल्याला देऊ केले. मग आपली प्रार्थना असेल, आपलं देवासोबतचं नातेसंबंध असतील, आपण आराधना करणारे असू, आपण देवासोबत एक चांगल्या प्रकारचं चर्चला जाणारे व्यक्ती असू, आपल्याला समस्या सोडवायची असते, लवकर समस्या सोडवायची असते. आणि समस्या सोडवण्याच्या नादात आपण काय करतो, सगळ्या गोष्टी गमावून बसतो, आणि आपल्याला असं वाटतं की नाही मी सोडवलेलं आहे, पण समस्या सुटत नाही तर जास्त बिघडते. आणि तसं बिघडू नये
यासाठी काय करा, लवकर समस्या, कारण त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं इश्माईल जन्मला. मी एक मध्ये वाक्य तयार केलं होतं, सांगितलं होतं की जे गडबडीने काय होतं, इश्माईलचा जन्म होतो, पण वाट पाहण्याने मात्र इसहाकाचा जन्म होतो. तुम्हाला वाट पाहावी लागेल, तुम्हाला धीर धरावं लागेल, तुम्हाला तुमच्या विश्वासाचं रक्षण करत असताना सतत म्हणावं लागेल की हा प्रभूची तू देणार आहेस, तू करणार आहेस, तू देणार आहेस, करणार आहेस. मी माझ्या प्रार्थनेचं रक्षण करतो, मी माझ्याजवळ असलेल्या जे काही परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे मला देऊ केलेलं आहे त्याचं मी रक्षण करतो, त्याला मी पूर्णपणे सुरक्षित ठेवतो. हालेलुया. अब्राहामाने ते केलं नाही. अब्राहामाने आपला विश्वास जो आहे तो थोड्या काळासाठी गमावला. त्याला जे दिलेलं परमेश्वराचं अभिवचन होतं ते अभिवचन गमावलं. थोड्या वेळासाठी तो विसरला की परमेश्वर हे बोलले, तो विसरला की परमेश्वरानं, कारण त्याला कदाचित असं वाटलं असेल की साऱ्याची किरकिर कायमची बंद करूया, आणि म्हणून त्यानं काय केलं, हा मार्ग निवडला. पण किरकिर बंद झाली नाही तर ती वाढली, कारण सतत ती त्याला मागे लागली की आता ह्या सारे हागाऱ्याला हाकला, आपल्या घरातून बाहेर काढ, आपल्या घरातून बाहेर काढ. आणि खरोखर तिचं ऐकावं लागलं, त्याला बाहेर काढावं लागलं, तिला मूळ होणार होतं तरी तिला बाहेर काढावं लागलं. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस आपण समस्या सोडवण्याच्या नादामध्ये, लवकर सोडवण्याच्या नादात बिघडवून ठेवतो, आणि तसं होऊ नये यासाठी आपल्याला वाट पाहण्याची तयारी असली पाहिजे. आणि जर वाट पाहण्याची तयारी नसेल तर आपण बिघडवणार, आपल्याला संरक्षित करता येणार नाही, तर ते आपण त्या गोष्टीला पूर्णपणे बिघडवतो. आणि म्हणून तसं होऊ नये यासाठी काय करा, लवकर समस्या सोडवण्याच्या नादामध्ये पडू नका. पाचवी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला परमेश्वरानं दिलेल्या प्रोफेटिक वर्ड जे आहेत, प्रोफेटिक ज्याला आपण म्हणतो की जे परमेश्वराने तुम्हाला काही असे शब्द देऊ केले असतील की ह्या काळामध्ये हे होणार आहे, या वेळेस हे होणार आहे, तू देवाचा सेवक होणार आहेस, तू अमुक सेवा करणार आहेस, किंवा परमेश्वर तुला या गोष्टीसाठी निवडत आहे, हे सगळ्या शब्दांचं, या सगळ्या प्रोफेटिक शब्दांचं तुम्हाला संरक्षण करता आलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा, तुला प्रोफेटिक शब्दांचं रक्षण करता आलं. वाचा माझ्याबरोबर पहिले तेसलोनिकरास पत्र याचा 5 अध्याय 20-21 वचन. पहिले तेसलोनिक 5:20-21. संदेशाचा धिक्कार करू नका, सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्णपणे पवित्र करो, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या आगमनासमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा की तुला प्रोफेटिक शब्दांचं रक्षण करता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेस आपण त्या देवाने दिलेल्या शब्दाचं, देवाने दिलेल्या पाचारणाचं रक्षण नाही करत. आपल्याला असं वाटतं की ते शब्द असंच परमेश्वर चुकून बोलला असेल. देव कुणाशी काही चुकून बोलत नाही. बाजूला सांगा, देव कुणाशी चुकून बोलत नाही कधीच. जर देवाने तुम्हाला सांगितलं की मी तुला सेवेसाठी निवडलंय, हो निवडलेलं आहे, हालेलुया, पण त्यासाठी वेळ घेणार परमेश्वर, त्यासाठी तयारी करणार, त्यासाठी परमेश्वर तुम्हाला संकटातून नेणार, परीक्षेतून नेणार, अडचणीतून नेणार, वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक तयारीतून नेणार, आणि ती वेळ येणार की परमेश्वर त्यावेळेस तुम्हाला उपयोगात आणणार. हालेलुया. लगेच एका दिवसात ह्या सगळ्या गोष्टी घडत नाही. लगेच बऱ्याच लोकांना परमेश्वराने काही प्रोफेटिक शब्द दिले असतात ना, त्या गोष्टी ते लगेच विसरून जातात. लगेच म्हणतात की कुठं काय परमेश्वराने केले, झाले 6 महिने, आता 6 महिन्यात परमेश्वराने काय केलं नाही, इथून पुढे काय होणार आहे. बायबल मधल्या लोकांचं जीवन तुम्ही उचलून पहा, बायबल वाचून पहा, तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी किती दिवस देवाच्या एका शब्दाचं रक्षण केलं. एक शब्द विसरले नाही, ते विसरले नाही. परमेश्वर सतत म्हणत राहिले आणि देवाला आठवण करून देत राहिले, देवा तू असं म्हणाला होतास, देवा तू असं म्हणाला होतास, देवा तू असं म्हणाला होतास, देवा तू असं म्हणाला होतास. तुम्हाला एखादा देवानं शब्द सांगितलंय का, एखादे अभिवचन दिले का, तुम्हाला व्यक्तिगत रीतीने. बायबल मधल्या अभिवचनांच्या विषयी मी बोलत नाहीये, तुम्हाला व्यक्तिगत रीतीने परमेश्वराने सांगितलंय का. कदाचित परमेश्वराने तुम्हाला सांगितलं असेल की तुला मी घर देणार आहे, ठीक आहे, ते संरक्षण करा त्याचं. परमेश्वराने तुम्हाला सांगितलं असेल की मी तुला चांगली सरकारी नोकरी देणार आहे, ठीक आहे, त्याचं रक्षण करा. परमेश्वराने तुम्हाला सांगितलं असेल की मी तुला देवाच्या सेवेसाठी निवडलेलं आहे आणि या गोष्टीद्वारे तुझा मी सेवेमध्ये उपयोग करून घेणार आहे, त्याचं रक्षण करा. देवाला रोज प्रार्थनेत त्याची आठवण करून द्या, सतत आठवण करून द्या. प्रभू तू असं म्हणालायस, प्रभू तू असं म्हणालेस, प्रभू तू असं म्हणालेस, आणि हे तू पूर्ण करणार आहेस, हे तू पूर्ण करणार आहेस, याचं रक्षण करा. हालेलुया. बरेच लोक काय करतात, धिक्कार करतात त्याचा. जे छोटे जे संदेश आहे साधा, नाही, संदेशाचा धिक्कार नका करू. प्रेज द लॉर्ड. देव तुमच्याशी जे बोलतो त्याचा धिक्कार नका करू, कारण देवाचे शब्द कधी व्यर्थ नसतात. लक्षात घ्या. बायबल सांगतं परमेश्वराचा शब्द हरणीस गर्भ गाळावास लावतो.
इतका सामर्थ्य शब्द आहे. परमेश्वराचा शब्द वन ज्या पर्णहीन करतो असं लिहिले. पर्णहीन म्हणजे एका शब्दाद्वारे सगळे जंगलातली पानं नष्ट होऊ शकतात, खाली पडू शकतात. इतका परमेश्वराचा शब्द महान आहे. आणि जर परमेश्वराचा शब्द इतका महान आहे तर तुम्हाला त्याचं रक्षण करता आलं पाहिजे. परमेश्वर एकदा बोलतो आणि आपण दोनदा ऐकले. तुम्ही ते ऐका, मनात साठवून ठेवा, लिहून ठेवा, त्याचं प्रार्थनेत देवाला आठवण करून द्या. पवित्र आत्मा तुम्हाला काय करेल बरं, मदत करेल देवाशी सतत त्या गोष्टी बोलण्यासाठी. तुम्हाला एखादं स्वप्न पडलं असेल त्याचं रक्षण करा की प्रभू तू असं म्हणाला होतास यावेळेस आणि ही गोष्ट मला आठवते अजून तुला, आणि त्या गोष्टीचं सतत रक्षण करा. देवाला म्हणा की प्रभू तू असं बोललं होतं, मला ती प्रार्थना माझी कधी ऐकली जाणार नाही, कधी त्याचं उत्तर मला मिळणार नाही, कधी ते अभिवचन पूर्ण होणार. तुम्हाला त्या गोष्टीचं रक्षण करता आलं पाहिजे. ते विसरू नका, ते सोडू नका, ते मध्येच सोडू नका. आणि म्हणू नका की परमेश्वर काय करत नाही. परमेश्वर त्याचं प्रत्येक अभिवचन पूर्ण करतो. कुठल्याही अभिवचनाच्या बाबतीत तो माघार घेत नाही. तो माणूस नाही की तो रुसून भोगून आणि चिडून वेगवेगळ्या प्रकारे माघार घेईल म्हणून. परमेश्वर त्याचं अभिवचन पूर्ण करणार म्हणजे काय. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने ज्या लोकांना सांगितलं की मी तुम्हाला कनान देशात घेऊन जाईल, 2 लोक गेली पण गेली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यांचे लेकरं परमेश्वराने घेऊन गेले. हालेलुया. परमेश्वर सोडलं का परमेश्वराने? नाही. तो म्हणाला मी चुकून बोललो होतो. नाही, तिथले लोक अनाकी वंशज आहेत, त्यांना मी हरवू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही परत मिस्र देशाला जा, गुलाम म्हणून राहा. नाही, परमेश्वर मला नाही, मी घेऊन जाणार. आणि 2 गेले पण गेले मात्र कर. जर देवाने तुम्हाला सांगितले की मी करणार, जर तुम्ही नाही, तुम्हाला जर परमेश्वराने सांगितले तू सेवा करशील आणि तुम्ही नाही केली तर तुमच्या लेकरांकडून करून घेतो. प्रेज द लॉर्ड. विसरू नका हे शब्द, कारण देव तसं बोलतो. बऱ्याच वेळेस होतं काय की बऱ्याच लोकांना मी पाहिलेलं आहे की त्यांनी सेवा केली नाही, पण त्यांनी सेवा न करता परमेश्वराने त्याच्या लेकरांना निवडलं, पण त्या वंशाला देवाने निवडलं होतं. त्यांचा वंशातून सेवक निघाला म्हणजे निघाला. हालेलुया. परमेश्वराने काम केलं. देवाने सांगितलं होतं की मी तुम्हाला कनान देशात नेईन, आणि परमेश्वर काय म्हणाला की तुम्ही मरून जाणार, पण तुम्ही ज्यांची काळजी करता ना ती लेकरं कनान देशात जाणार. आणि परमेश्वराने त्याच्या लेकरांना नेलं, त्यांना नाही नेलं. हालेलुया. देव आपलं अभिवचन सोडत नाही, देव आपले शब्द सोडत नाही, देव जे बोलला ते सोडत नाही. तुम्ही त्याचं रक्षण करायला पाहिजे, ते सतत धरून ठेवलं पाहिजे आणि आठवण करून दिली पाहिजे देव बाप्पाला. देव विसरतो म्हणून नाही, तुम्ही ते वाढत तुमची वाढ त्याच्यामध्ये होते. म्हणून देवाला तर सगळं आठवणीत आहे, पण तुम्ही त्याला सतत सांगत राहता. याचं कारण काय की तुम्ही त्याच्यामध्ये वाढता, कारण तुमचं त्याचं रिलेशन तयार होतं त्यामध्ये, तुम्ही सतत सांगितलं म्हणून. आणि म्हणून त्याचं रक्षण करायला शिका. शब्दाचा धिक्कार करू नका, देवाच्या अभिवचनांचा धिक्कार करू नका. देव कधीही काही चुकून बोलत नाही. एखादी भविष्यवाणी जर तुमची झाली असेल तर त्या भविष्यवाणीचं रक्षण करा. भविष्यवाणी ही लक्षात घ्या, अजून सुद्धा आजच्या काळात सुद्धा देव भविष्यवाणी करतो. देवाचे सेवक भविष्यवाणी करतात. आजच्या काळात सुद्धा देव भविष्यवाणीद्वारे लोकांशी बोलतो. आजच्या काळात सुद्धा देव स्वप्नाच्या द्वारे बोलतो. आजच्या काळात सुद्धा देव दृष्टांताद्वारे बोलतो. आजच्या काळात सुद्धा देव देवदूतांच्या द्वारे सुद्धा बोलतो. लक्षात घ्या, बोलतो. तुमच्याशी बोलावा अशी तुमची अपेक्षा असेल तर तो बोलतो. तुम्ही म्हणाल की ठीक आहे मला संदेशातून कळतं, ठीक आहे मग संदेशातून तुम्हाला ऐकवेल परमेश्वर. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही देवदूतच यावं माझ्याजवळ, तर त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. असं काही उगीच देवदूत येणार नाही. पवित्र कुमारी पवित्र होती आणि मरिया पवित्र असताना देवदूत तिला आला होता तिच्यासमोर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पवित्र असताना नाही. बायबल सांगते की ती म्हणाली की मला पुरुष ठाऊक नाही, आणि ती देवदूतासमोर खोटं नव्हती बोलत, खरं बोलत होती. हालेलुया. कारण देवदूतासमोर कोणी खोटं नाही बोलू शकत, कारण त्याला सगळं माहिती असतं. पण तो परमेश्वराचं मुख पाहणार नाही, त्याला सगळ्या प्रकारे माहिती की कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं. आणि मला याला खरंच पुरुष ठाऊक नव्हता, म्हणजेच ती पवित्र होती. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जर ती पवित्र होती म्हणून तिच्याजवळ देवदूत आला होता. हालेलुया. आणि जर तुमच्याजवळ देवदूत यावं असं वाटत असेल तर परमेश्वरासोबत तुमचं एक नातं तयार झालं पाहिजे. परमेश्वर तुमच्यासोबत डायरेक्ट बोलावं असं वाटत असेल तर देवाचं नातं, देवासोबतचं तुमचं एक नातं तयार झालं पाहिजे. तर परमेश्वर त्याद्वारे डायरेक्ट सुद्धा परमेश्वर तुमच्याशी बोलेल. आणि म्हणून संदेशाचा धिक्कार करू नका, भविष्यवाणीचा धिक्कार करू नका, दृष्टांताचा धिक्कार करू नका, स्वप्नांचा धिक्कार करू नका. ते रक्षण करा त्याचं, आणि त्याच्याद्वारे देवाच्या सानिध्यामध्ये वाढत जा. हालेलुया. कारण त्याचं रक्षण करता आलं पाहिजे. रक्षण नाही केलं तर सोडून जा. बऱ्याच लोकांनी आपलं पाचारण सोडून दिले, बऱ्याच लोकांनी सोडून दिले. त्यांना देव कधी काही देव त्याच्याशी बोलला होता ही गोष्ट त्यांना आठवत नाही. कामाच्या गडबडीत असेल, पोटा पाण्याच्या गडबडीत असेल, त्यांना परमेश्वरानं त्यांना ते म्हणतात की माझ्या जबाबदारी. तुमची जबाबदारी तुमचं पाचारण सोडता कामा नये. लक्षात घ्या, तुम्हाला असणारे ओझं जे आहे जगाचं ओझं, कारण परमेश्वरानं तुम्हाला केवळ जर पाचारण दिलेलं आहे
तर केवळ कुटुंब सांभाळण्यासाठी नाही ठेवलं. हालेलुया. कुटुंब तर सगळ्यांनाच आहे, पण परमेश्वराने तुम्हाला जर दिलेलं आहे पाचारण, तर ते पाचारण यासाठी दिलं की तुम्ही त्याचं रक्षण करावं, तुम्ही ते वाढवत न्यावं. आज तुम्ही सेवा करताय, पण इथून पुढच्या 10 वर्षात तुमचं ते वाढलेलं आहे का? जर नसेल वाढलेलं तर तुम्ही त्याचं रक्षण नाही केलं. हालेलुया. बऱ्याच लोकांना मी पाहतो 2 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी ते सेवा करत होते, पण आज शून्य आहे त्यांच्याजवळ. ते काही नाही करत. का नाही करत? काय? कारण त्यांनी त्यांच्या पाचाराचं रक्षण नाही केलं. त्यांनी देवानं त्यांना जे देऊ केलं होतं त्याचं रक्षण नाही केलं. त्यांनी ते वाढवलंच नाही. त्याच्यामध्ये जे दान दिलं होतं परमेश्वराने ते त्यांना वाढवलं नाही. ते हात ठेवल्याने लोक बरे होत होते. आज कोणावर हात ठेवतात? आज ते स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवून धन्यवाद देतात स्वतःला. ठीक आहे, मीच बरा झालो, बाद झाला, बाकी काही गरज नाही. आणि तुम्हाला दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी परमेश्वरानं बोलवलेलं होतं. पण ते कुठे आहेत ती लोक? आणि ती लोक हवेतून नाही मानणार नाही. प्रार्थना करावी लागेल त्यासाठी तुम्हाला स्वतःचं रक्षण करावं, त्या गोष्टीचं रक्षण करावं लागेल की हो प्रभूजी, मी दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवावा तुझी इच्छा होती, तर ती माणसं मला दे तू. सतत तुम्हाला देवाशी बोलावं लागेल. तुम्हाला सैतान काय करेल बरं? जबाबदाऱ्यांच्या मध्ये अडकून ठेवेल. जसं मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीलाच की प्रार्थना असेल, आराधना असेल आणि या ठिकाणी विश्वास असेल, या सगळ्या गोष्टीचं रक्षण करण्यापासून सैतान थांबवून ठेवेल. तो काय करेल बरं? जबाबदाऱ्याची आठवण करून देईल, कर्जाची आठवण करून देईल. तो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या स्वतःच्या स्वप्नांची आठवण करून देईल. देवाच्या गोष्टी आहेत ना, त्याकडे सतत दुर्लक्ष करायला लागेल आणि तुम्ही ते विसरून जा. आणि 1 दिवस 2 दिवस प्रार्थना एका दिवसात बंद नाही पडत. सतत त्याच्याकडे दुर्लक्ष करून 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 1 महिन्याभरानंतर म्हणतो की आता महिन्याभर मी प्रार्थनाच नाही केली. का? कारण महिन्याभरापासून तो दुर्लक्ष करत आलेला असतो. एका आठवड्यापासून दुर्लक्ष करतात. आराधना, बऱ्याच लोकांनी आराधना व्यक्तिगत रीतीने ते विसरून गेले. कारण का? त्यांनी खूप दिवसांपासून दुर्लक्ष केले त्या गोष्टीकडे. खूप दिवसांपासून चर्च एका दिवसात बंद होत नाही. तो कधी कधी महिन्यातून गॅप मारतो, 15 दिवसातून गॅप मारतो आणि मग त्याच्यानंतर परत 2 महिन्यातून दिसतो, 6 महिन्यानंतर 6 महिन्यातूनच दिसतो मग डायरेक्ट. आणि 6 महिन्यातून तो म्हणतो हा मी आठवलं आता 6 महिन्यापूर्वी मी गेलो होतो चर्चला. असं होतं का? कारण एका दिवसात काही होत नाही. सैतान स्लोली काम करतो, अत्यंत स्लोली, एकदम म्हणजे एकदम हळू काम करतो. तुम्हाला भनक सुद्धा लागू देत नाही की तुमच्या जीवनात कधी काम झालं. देवाचं काम जितकं फास्ट आहे तितकं सैतानाचं काम नाही. सैतान तो हळूहळू काम करतो. त्याला माहित असतं की तुम्हाला कसं फसवायचं, आणि म्हणून त्याला लाईटली न घेता तुमच्या सगळ्या गोष्टीचं रक्षण करायला चालू करा. सगळ्यात शेवटची गोष्ट, परमेश्वराने जे तुम्हाला देऊ केलेले, तुमच्याजवळ असलेला पैसा, तुमच्याजवळ असलेलं जे काही धन आहे त्याचं सुद्धा संरक्षण करा. वाचा माझ्याबरोबर याकोबाचं पत्र 5 अध्याय 7 आणि 8 वचन. याकोब 5 7 8. तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका. पहा, न्यायाची दाराजवळ उभा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याकोब 5 7 8 बद्दल नाही चुकीचं वाचलंय. 7 बरोबर. अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकाची वाट पाहत असतात. त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. हालेलुया. तुला तुझ्या दानाचं रक्षण करायचं. बाजूला सांगा, तुला तुझ्या धनाचं रक्षण करायचंय. आता धनाचं रक्षण कसं करणार तुम्ही? कारण तुम्हाला ते धन दिले ते बँकेत ठेवून रक्षण करणार तुम्ही. हालेलुया. परमेश्वराने जे तुम्हाला देऊ केले त्यातून परमेश्वराने देऊन त्याचं रक्षण करणार. हालेलुया. कारण बऱ्याच वेळेस होतं काय की आपण देण्याच्या बाबतीत अतिशय आपलं अंतःकरण जे आहे ना बऱ्याच वेळेस कठीण असतं. आपल्याला असं वाटतं की नाही मी हे परमेश्वराचं आहे ना, ते मी माझ्या स्वतःसाठी ठेवणार, मी परीक्षा पाहणार. हे जे परीक्षा पाहण्याचं हृदय आहे ना, ते काढून टाका बरं आपल्या अंतःकरणातून. परीक्षा पाहण्याचं धनाच्या बाबतीत एकदा परमेश्वराने सांगितले, तुम्ही ऐकलं मग की ठीक आहे, परिस्थिती पहा की मी तुम्हाला देतो की नाही. एकदा सांगितलं, पण तुम्ही आयुष्यभर परीक्षा पाहायचं सांगितलेलं नाही परमेश्वर. एकदा तुम्हाला कळालं की देव देतो, तर मग आयुष्यभर परीक्षा नका पाहत बसू त्याची. कारण एकदा तुम्हाला समजलेलं नाही की मी दान दिल्यानंतर परमेश्वर मला माझं परत करतो, तर ठीक आहे. एकदा कळालं तुम्हाला तर ती गोष्ट सतत करत राहू नका की परत देतो की नाही, चला ठीक आहे, मग दिलं तरच मी देणार, नाही तर मी देणार नाही.
सतत देण्याची सवय लावा, सतत देण्याची. बऱ्यापैकी तुमच्यापैकी बरेच जण असे आहेत की दशमांश देण्याच्या बाबतीत ते शून्य आहेत. त्यांना माहितीच नाही, आठवत नाही गेल्या वेळेस कधी दशमांश दिला होता म्हणून. का? कारण ते रक्षण करायचं नाहीये त्यांना. कारण तुमच्याजवळ कमी आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या धनाचं रक्षण नाही योग्य पद्धतीने केलं, तुम्ही त्या गोष्टीला सांभाळलेलं नाही. कारण बायबलमध्ये सांगतं, बायबलमध्ये आपल्याला पहिल्या पिकाचं दान जे आहे ते देवाला आणून द्यायला सांगितलं, दशमांश देवाला आणून द्यायला सांगितलेलं, आपल्या उपकार स्तुतीचं दान देवाला आणून द्यायला सांगितलेलं. त्याच्यानंतर आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं झालेलं आहे त्याच्याबद्दल परमेश्वराचा धन्यवाद करण्यासाठी द्यायला सांगितलं. आता एवढं सगळं द्यायचं म्हणजेच काय करायचंय? आपल्या घराचं रक्षण करायचंय. कारण सुरक्षित ज्यावेळेस आपण रक्षण करतो ना एखाद्या गोष्टीचं, काय करतो बरं? त्याला सुरक्षित हातात देतो. एखाद्या गोष्टीचं रक्षण करतो म्हणजे काय करतो? आपण सुरक्षित हातात त्याला पोहोचवतो. जर आपल्याला पैसा आपल्याजवळ, आपण सुरक्षित कुठे नेऊन ठेवणार? आपल्याला बँकेत नेऊन ठेवणार. आपल्याला माहिती आहे की बँकेतून पैसे चोरीला जाणार नाही. आपलं जर दागिने ते आपण लॉकर मध्ये नेऊन ठेवणार, ठीक आहे, लॉकर मधून चोरीला जाणार नाही. तर सगळ्यात सुरक्षित हात कुणाचा आहे? सगळ्यात सुरक्षित हात कुणाचा आहे? परमेश्वराचा सुरक्षित हात आहे. सगळ्यात सुरक्षित हात, बँकेपेक्षा पण सुरक्षित हात परमेश्वराचा हात. हालेलुया. पण तिथं द्यायला मात्र लोकांना काय वाटतं? कठीण वाटतं, अवघड वाटतं. आणि मग ते परीक्षा पाहतात, पास्टरची परीक्षा पाहतील, विश्वासदारांची पाहतील, आणि ते एकमेकांना दान देण्याच्या बाबतीत जर तुम्हाला कधीही डोक्यात प्रश्न निर्माण झाला, कधीही निर्माण झाला, कधी असं वाटलं की मी द्यावं की न द्यावं, कधीही दुसऱ्या विश्वासदाराला कधी चुकून सुद्धा फोन लावू नका. फोन लावू नका आणि विचारू नका तू काय केलंस म्हणून. सैतान त्याच्याद्वारे तुमच्याशी बोलणार म्हणजे बोलणार 100%. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो. आणि तुमच्यापैकी बरेच जण असे आहेत, मी स्पष्ट बोलतोय ही गोष्ट, पण हे सत्य आहे. फोन लावतात आणि त्याला विचारतात तो काय सांगतो? तो माणूस नाही बोलत, त्याच्या पाठीमागे सैतान बोलतो. तुम्हाला असं वाटतं की एक विश्वासणाऱ्याच्या द्वारे मी एक खूप सुंदर संदेश परमेश्वराने मला दिला. मी काही गोष्टीवर एक सुंदर मित्राच्या विषयी, एक मित्र, खरा मित्र आणि खोटा मित्र कसा असावा त्याच्याविषयी काही एकच गोष्ट तुम्हाला सांगतो की जो खरा मित्र आहे ना तो नेहमी 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 तुम्हाला कडू वाटणाऱ्या गोष्टी सतत सांगत असतो. सतत तुम्हाला असं वाटतं, पण जो व्यक्ती सतत तुमच्याशी काहीतरी गोड बोलतो आणि तुमचं डोकं फिरवणार आहे तो निश्चित अर्थाने तो खरा मित्र नाही, तो खोटा मित्र आहे. निश्चित आहे. बायबलमधून त्या गोष्टी मी प्रूव्ह करून सांगेन तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित. पण एक मात्र मला तुम्हाला सांगू दे की सैतान त्याच्याद्वारे बोलतो आणि नेमकं काय होतं? जो मनुष्य आशीर्वाद मिळवणार आहे त्याचा आशीर्वाद सैतान थांबवतो. कारण देव तर कधी कोणाचा आशीर्वाद थांबवत नाही. देव कधी आशीर्वाद थांबवतो कोणाचा? नाही. सैतान आशीर्वाद थांबवतो. सैतानाची इच्छा असते की याने मला शरण यावं आणि मी सांगतो ते करावं, मग मी ह्याला पैसे देतो. सैतान पैसे देतो का? हो, देतो देतो देतो. बरेच लोक आहेत ना जगामध्ये. येशूला सध्याने बोळ काढली. येशूला पण तो काय म्हणाला की तू काय कर, मला नमन कर, मी तुला देतो म्हणून म्हणाला ना. तू नाही म्हणाला का? आणि बरेच लोक सैतानाला नमन करणारे आहेत जगात. नाही, जगामध्ये सैतानाला नमन करणारे बरेच लोक आहेत. आणि ते नमन करतात आणि पैसा मिळवत पण आहेत. तो पैसा एक दिवस संपून जाणार आहे, त्यांचा नाश अगदी खूप भयानक रीतीने होणार, ही गोष्ट वेगळी. पण सैतान तर देतो का? हो देतो. येशूला त्याने सांगितलं की मी तुला देतो. आणि मग बऱ्याच लोकांना पण तो सांगतो. जो सैतानाने येशूला सांगितलं ते तुम्हाला नाही सांगणार का? निश्चित अर्थाने सांगणार. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय की तुमच्याजवळ असलेले पैसे जे आहेत, मी सगळं देण्यासाठी सांगत नाहीये, जे परमेश्वराने तुम्हाला देऊन केलेलं आहे त्यातला काही भाग जो तुमच्या मनात पवित्र आत्म्याद्वारे जे काही तुम्हाला सांगेल परमेश्वर, त्याद्वारे तो देवाच्या हातामध्ये द्यायचा आहे. मग त्याचं काय होतं, कुठं जातं, कसं होतं, काय हिशोब लागतो, या सगळ्या गोष्टी सोडून द्या. तुमचं अंतःकरण तुम्हाला काय सांगतंय, तुमचं हृदय तुम्हाला काय सांगतंय ते करा. जर ते नाही केलं तर मात्र परिणाम तर तुम्हाला माहिती आहे. मी त्याला काय जास्त सांगायची गरज नाही. नाही दिल्याने काय होणार आहे हे पण तुम्हाला माहिती आहे. कारण नाही दिल्याने काय होणार आहे, बायबल स्पष्टपणे सांगतं की तांबेरा, भेरड, त्याच्यानंतर अशा प्रकारे टोळ, नासधूस करणारे टोळ, वाऱ्याने उडून जाणारे टोळ, हे सगळे मिळून काय करतील, ते फस्त करतील. आणि मग ते फस्त होतं. आणि ते फस्त झाल्यानंतर काय होतं, मनुष्य आणि म्हणतो अरे मी देवात प्रार्थना देतो आणि परमेश्वर काम नाही करत. परमेश्वर त्याच वेळेस काम करेल ज्यावेळेस तू रक्षण करायला चालू करशील. हालेलुया. आर्थिक गोष्टीचं रक्षण करणं हे तुमच्या हातामध्ये आहे आणि सुरक्षित हात हे देवाच्या हातात आहेत. बरं, तुम्ही सुरक्षित हातात द्यायला चालू करा. मग याला त्याला फोन न करतो. जे तुम्हाला सांगितले परमेश्वरानं, बऱ्याच लोकांना मी आशीर्वादित होताना पण पाहिलेलं आहे. ते कोणालाही सांगत नाही, ते आशीर्वादित. हालेलुया.
तुम्ही जे देवाला देताय ना ते कोणाशी चर्चा करत राहू नका, कारण आशीर्वाद ओरडून सांगतील की तू देवाला देतोस. आमेन, आमेन. Praise the Lord. आणि तुम्ही तुमच्या जीवनात देत नाहीये ना ती गोष्ट ओरडून सांगेल, कारण जे काही आपण गुप्तरीतीने करतो ते सगळ्यांसमोर प्रगट होतं, सगळ्यांसमोर दिसतं, लोकांना दिसतं. जे काही पण तुम्ही गुप्त करा, मग जर तुम्ही गुप्तपणे नाराज जरी असाल तर तुमच्या चेहऱ्यावर दिसणार नाही की तुम्ही नाराज आहात. हालेलुया. तुम्ही आजारी असाल, गुप्तपणे आजारी असाल, पण तुमचं शरीर सांगणार की तुम्ही आजारी आहात. मग तुम्ही देताय की नाही देताय ही गोष्ट तुमचे आशीर्वाद ओरडून सांगते की तुम्ही देताय की नाही देताय. आणि म्हणून त्यासाठी काय करा, देवाला देत असताना रक्षण करायला चालू करा की हा प्रभूजी मला जे दिले त्याचं मी रक्षण करतो. आणि जर रक्षण नाही केलं तर एक दिवस असा येईल की तुम्हाला असं वाटेल अरे मी त्याच वेळेस केलं असतं तर बरं झालं असतं. पण दशमान द्यायला चालू करा. मी मला पाहिजे म्हणून मी सांगत नाहीये, जरी देत नाही तरी माझं तर चालूच आहे सगळ्या गोष्टी, मी काही बंद पडलेलो नाहीये. पण महत्वाची गोष्ट मी तुम्हाला तुमच्या जीवनात आशीर्वाद मिळावा यासाठी सांगत आहे. कारण रक्षण करत नाही आपण, आराधनेचं रक्षण करत नाही, प्रार्थनेचं नाही करत, विश्वासाचं नाही, आणि आपल्या जीवनामध्ये असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं आता की प्रोफेटिक शब्दाचं नाही आणि धनाचं सुद्धा नाही. आणि या सगळ्या गोष्टीचं रक्षण केलं पाहिजे, कारण या सगळ्या गोष्टी सुरक्षित ठेवण्यासारख्या आहेत. या गोष्टी आपल्याला वाढवतात, चालवतात, आणि ह्या गोष्टी लोकांसमोर आपल्याला प्रगट कराव्या लागतात सतत. आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, याचं रक्षण करावं लागेल. आणि म्हणून प्रोफेटिक शब्दाबरोबर देवानं तुम्हाला सांगितलेलं जे दिलेलं धन आहे, मग तुम्हाला काही मिळू द्या त्याचं रक्षण करा. की प्रभूजी, कारण रक्षण करणं म्हणजेच देवाच्या सुरक्षित हातामध्ये देणं. कारण जर तुम्ही ते दिलं नाही, व्यवस्थित देणारे, चांगल्या प्रकारे चांगल्या अंतःकरणाने दिणारे, आणि दुसऱ्याला कुठल्याही प्रकारे त्याचा गाजाबाजा न सांगणारे, आणि विशेष करून याला त्याला फोन न करणारे, दान देण्याच्या बाबतीत कधीही तुम्ही दुसऱ्याला जास्त करून मंडळीतल्या विश्वासदारांना तर अजिबात सांगत राहू नका. कारण बऱ्याच लोकांचे आशीर्वाद दुसऱ्याला सांगण्यामुळे थांबलेले. तुम्ही जे काही करता ते दुसऱ्याला न सांगता करा, चालू करा. मी तुम्हाला म्हणतो की जर तुम्ही सततच परीक्षा पाहण्याचं अंतःकरण आहे तर ही पण परीक्षा पाहू नका 2-4 महिने, की कोणालाही न सांगता दान द्या. आणि मग परमेश्वर काय करतो पहा. कुणाला सांगू नका तुम्ही देताय, कुणालाही बोलू नका. परमेश्वर त्या बाबतीत काम करतो की नाही हे तुम्हाला लक्षात येईल. मी तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही त्याविषयी, कारण ती परिस्थिती तुमच्या जीवनात व्यक्तिगत तुम्हाला आलेली असेल, तुम्हाला माहिती झालेली असेल, समजलेलं असेल. या 4-5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. या गोष्टीचं रक्षण करा, कारण या गोष्टी रक्षण करण्याला एक आहे लक्षात घ्या. या गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकत नाही आपण. जसं प्रोफेटिक शब्दाचं दुर्लक्ष करू शकत नाही, प्रार्थनेकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही, विश्वासाकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. हे सतत वाढत राहिलं पाहिजे. तुमची प्रार्थना वाढली पाहिजे, विश्वास वाढला पाहिजे, आराधना वाढली पाहिजे, प्रोफेटिक शब्द तुम्हाला सतत मिळाले पाहिजे. रोज तुमच्याशी काहीतरी परमेश्वर बोलला पाहिजे. एकाचं रक्षण केलं तर दुसरा शब्द तुम्हाला मिळेल, एकाचं रक्षण नाही केलं तर दुसरा शब्द मिळणार नाही. एक धनाच्या बाबतीत तुम्ही देवासोबत विश्वास योग्य राहिला, देवाला देऊ केलं तर परमेश्वर त्याच्यापेक्षा अधिक द्यायला